दत्ताराम बाबू चोगले, मुक्काम मुरादपूर, पोस्ट आतीव, तालुका संगमेश्वर, जिल्हा रत्नागिरी. आम्ही पारंपरिक 1974 पासून शेती करतो. 12 वर्षापासून पारंपरिक शेती. भात, नाचणी, वरी, हरीक, तांबडा भात, त्याला सोनपण म्हणतात. पारंपरिक जी शेती आहे ते आताच्या आरोग्यासाठी लोकांच्या ह्याच्या पुढे चांगली आणि ते लोकांनी करावी. कारण आपण डॉक्टरला पैसे घालतो, ते पैसे जरी आपल्या लागवडीला गेले तर ते आपल्या हिताचे आहेत आणि आरोग्याला चांगले. हा हरीक आहे, हा डायबिटीस, शुगर, प्रेशर याच्या उत्तम. तांबडा भात हा एक म्हणजे साने धरतात त्यासाठी, आणि रक्त शुद्ध होण्यासाठी काळा भात आहे, तो चांगला उपयोग पडतो आपल्या आरोग्याला. तर याच्या पुढे शेतकरी लोकांनी ते थोडी थोडी तरी शेती करावी. आता एकतर काय कुठे माणसं मिळत नाहीत, कारण आपल्यासुद्धा घरी माणसं नसतात, तरी पण त्याचा आपण थोडासा शेतकरी जर मनात आपण केलं तर त्याचा उपयोग होतो आणि आपल्या आरोग्यासाठी, मुलाबाळांसाठी सुद्धा चांगला असा शेतकरी आपण शेतकरी म्हणून आपल्या मुलाबाळांना त्यातली माहिती मिळेल. नाही तर थोड्या दिवसाने मुलांना शाळा काढावी लागेल. भात कसं असते, शेती कशी असते, नाचणं कशी असते, कवळ कसं तोडायचं, गवत कसं काढायचं, एवढे शाळा घ्यावी लागेल. आणि तो त्यापेक्षा थोडा आपण विचार करून मुलाबाळांना सुद्धा त्यातली माहिती द्यावी. आपण केलं तर मुलं करतील ना. हो, नोकरी धंदा करायला पाहिजे, कारण आता सगळं पैशाशिवाय काय होत नाही. दोन्ही पाहिजे, पण पैसा असून सुद्धा रोगाला हानिकारक. ही शेती आपल्या भारतभूमीची माती, ही तांबडी माती आरोग्याला चांगली, कारण त्या मातीपासून आपली शेती होते, त्या शेतीपासून आपल्याला आहार मिळतो. आणि तो आहार आपल्याला आपल्याकडे पैसा असतो, पण आपण बाजारी गोळ्या, मेडिकलच्या गोळ्या किंवा इंजेक्शन किंवा औषधं त्या खाऊन जगण्यापेक्षा आपण कष्ट करून, आता कष्ट करून डॉक्टरसुद्धा माणिकडे जायला सांगतात सकाळी, का तर आपलं चलन होत नाही म्हणून सकाळी उठून आपण मग तेच जर सकाळी आपण उठलो आणि कामधंदा केला, कारण आता पाणी बी आहे, पाण्याचं बी महिला म्हणणं सुद्धा आता पाण्याचं काय घरी, त्याच्यामुळे पाण्यातसुद्धा खाकत कळशी डोक्यावर आणणं हा सुद्धा व्यायाम होता. चालणं हा सुद्धा व्यायाम होता. डोक्यावर वजा असलं की आपले मणके थाट होतात ना. हो, आता मणके का कमी होतात किंवा कमी आपले मणके होतात या पडतो, कारण त्यांना तेवढी आपल्या खाण्याची पण ही मिळत नाही त्यातलं, आणि आपलं काम बी कमी आलं. हरीक पेरणी म्हणजे उकडणी, म्हणजे फोडणी, त्याला बेरणी, आणि परत एक आणखी तास करायचा, 4 तरी तास व्हायला हवे, का तर गवत येऊ नये म्हणून. त्याच्यानंतरही पेरणी करायची. जो 4.5 महिन्याने हरिका झाला, 4-4.5 महिने लागतात, कारण त्याला पाऊस बी लागतो. तो कारण महान आहे, शेती सर्व शेतीपेक्षा तो महान आहे. महान असून असा, आणि त्याला कष्टही भरपूर आहेत, त्याच्यामुळे लोक कमी भरतात. आम्ही पारंपरिक शेतकरी 74 12 वर्षाचा असताना सुरुवात केली. आम्ही शेती 150 दिवस लागतात. हो, 150 दिवस, 150 दिवस लागतातच त्याला. 150 किंवा 160 एवढा तो होतो, तो महान होतो. पण पाऊस पडला म्हणून, मागचा परवाचा पाऊस पडला म्हणून हा हरिक झाला तसा, म्हणजे पाऊसच धरला असं आहे. कारण हस्ताचं नक्षत्र त्याला पडलं ना की तो हरकाला पाणी लागत नाही. त्याची मळणी कशी करतात? त्याची मळणी आता बैल धरायला पाहिजे, जमिनीचा गोळाकार खाली जमीन करायला पाहिजे, मध्ये खांबार होता, मग त्याला तिवळा म्हणतात. त्याच्यानंतर दावण तयार होते, त्याच्यावर 3 किंवा 4 बैल तरी पाहिजे. आपण मळणी करू तेव्हा तुम्हाला बोलू, तेव्हा तुम्ही फोटो काढालच. चान्स मिळाला नाही. याचा कसा हे आहे, म्हणजे रेट किती आहे, बाजारभाव? आता बाजारभाव किलो हरिक मिळतच नाही. आता 500 रुपये मागणी आहे बियाणं 500 रुपये मागणी आहे, आणि परत त्याचे तांदूळ 700 रुपये मागणी आहे. त्याचे फायदे काय काय तांदळाचे खाल्ले तर आरोग्यासाठी 1 नंबर नाव. शुगर, डायबिटीस, प्रेशर आणि शांत. हा भात खाल्ल्याने माणूस चिडचिड होत नाही, पहिला मुद्दा.